स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 29 जून, 30 जून आणि 1 जुलैचा हवामान अंदाज. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या जर पाहायच्या गेल्या तर जो मान्सूनच्या काळात इकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो समुद्र किनारपट्टीपासून, मुंबईच्या समुद्र किनारपट्टीपासून इकडे केरळच्या समुद्र किनारपट्टीपर्यंत जो कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तो सध्या सक्रिय झालेला आहे. त्याच्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे आजपासून. उर्वरित इकडे उद्या किंवा परवा 30 जूनच्या आसपास या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र बनण्याचा अंदाज आहे. हे कमी दाबाचं क्षेत्र इकडे उडिसा, छत्तीसगड असेल तसेच मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे विदर्भात पुढील 1-2 दिवसात पावसाचा जोर वाढेल. उर्वरित आपण काल सांगितल्याप्रमाणे राज्यात वेगवेगळ्या भागात, काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे. सर्वप्रथम जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला 29 जूनचा, तर आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस, काही भागात मध्यम स्वरूपाच्या सरी होतील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी अधूनमधून सक्रिय होतील. एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची सर राहील. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये काही भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. नंदुरबार मध्य, धुळ्याचे पश्चिम भाग, नाशिक मध्य, पुणे मध्य भाग, सातारा मध्य, सांगली मध्य भाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 30 जूनला उद्या विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील. नाशिकचा पश्चिम भाग मध्य भाग असेल. पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भाग या भागातून अधूनमधून मध्यम ते मुसळधार पावसाचे सरी सक्रिय राहतील घाट भागात. नाशिकचा राहिलेला भाग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती तसेच यवतमाळ या भागातून थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. जोरदार पाऊस राहील. काही भागात हलका मध्यम राहील. लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक पाऊस नसेल. नंदुरबार, धुळे, जळगाव संध्याकाळच्या वेळी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर 1 जुलैला अजून पावसाची फ्रिक्वेन्सी, पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. इकडे पश्चिम घाट, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, जालना, परभणीचा भाग आहे. हा जो भाग आहे लाल कलरमधील वर्धा, नागपूरचा भाग या भागातून मेघगर्जनेसह दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हा जो पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक नाही पण एका दुसऱ्या ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. काही भागात मध्यम स्वरूपाचा सुद्धा राहील. तर राज्यात बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झालेली आहे. काही भाग यामध्ये कोरडे सुद्धा राहत आहेत. पण पुढील 1-2 दिवसात या भागात सुद्धा जे भाग कोरडे राहिलेले आहेत त्या भागात सुद्धा पावसाचा अंदाज राहील. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पाठवा. धन्यवाद.